नमस्कार, मी नीलम हळदणकर. तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे कोकणी पद्धतीच्या शिंपल्या. ह्या शिंपल्या बाजारातून आणून स्वच्छ धुवून उकडून घ्यावे. उकडून झाल्यावरती त्यातले मांस काढून एका साईडला ठेवावे. गॅसवरती भांडे ठेवून त्याच्यात तेल ओता. तेल ओतल्यानंतर थोडी लसूण घ्या, ती टाका. लसूण लाल झाली की त्याच्यामध्ये कांदा टाका. कांदा चांगला परतवून झाला कांदा पूर्ण लाल झाला की एक वाटी टोमॅटो टाका, म्हणजे 2 टोमॅटो कापून घ्यावे. टोमॅटो पण चांगला परतवून झाला, नरम पडला की त्याच्यामध्ये मीठ टाकावे. मीठ टाकून परत परतवून घ्यावा. मग थोडे कोकम टाका. कोकम टाकून एकदा परत परतवा. कांदा मऊ झाला की त्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा, हळद टाकून छान फिरवून घ्या. लाल मसाला, हा घरगुती मसाला आहे आमचा, 1 चमचा. आणखी अर्धा चमचा, असं 1.5 चमचा एकूण मी मसाला वापरलाय घरगुती. अर्धा चमचा गरम मसाला आहे, तो सुद्धा मी घरगुतीच वापरला आहे. छान परतवून झाले की हे शिवळ्या उकडवल्यानंतरच्या आहेत. मग त्याच्यामधलं आतमधले काढलेले हे मांस ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकावं. टाकून झाल्यावर एकजीव करा, ते फिरवा, चांगले मिक्स करा. थोडा वेळ परतवून 5-1 मिनिटं झालं की त्याच्यामध्ये थोडं खोबरे टाका, कारण आमचे कोकणी पदार्थ हे खोबऱ्याशिवाय पूर्ण होतच नाही, त्यामुळे खोबरं हे टाकावंच लागतं आम्हाला. खोबरं टाकल्यावर परतवून झाल्यावर थोडं झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवावे 5-1 मिनिटं. पाच ते 7 मिनिटांनंतर झाकण काढून परत छान फिरवून घ्यावे. बारीक गॅसवरती आहे ते. तर आपल्या तयार आहेत कोकणी पद्धतीच्या शिंपल्या. आमच्याकडे मुळे बोलतो आम्ही. तर कशी वाटली रेसिपी माझी ती करून बघा आणि मला सांगा. धन्यवाद.